विशाल, खूप खूप स्वागत आहे तुझं व्हायरल कट्टामध्ये. कसा आहेस? मी खूप प्रेमात आहे महाराष्ट्राच्या. जसं महाराष्ट्र माझ्या प्रेमात आहे आणि खूप बरं वाटतंय आणि बाहेर येऊन खूप खाल्लंय त्यामध्ये पोटाला पण बरं वाटतंय आणि डोक्याला केस कापल्यामुळे खूपच बरं वाटतंय. बिग बॉसच्या घरात बाहेरची कुठली गोष्ट मिस करत होतास आणि आता बिग बॉस मधून बाहेर आल्यावर बिग बॉसच्या घरातली कुठली गोष्ट मिस करतोयस? बिग बॉसच्या घरात चिकन मिस करत होतो कारण खूप प्रोटीन लागतात अशा बॉडीला. तर चिकन खूप मिस करत होतो. ते आता खूप खाल्लंय आणि बाहेर येऊन प्रत्येक गोष्ट मिस करतोय. सगळ्यात जास्त बिग बॉसचा ते आवाज. जेव्हा बिग बॉस बोलतात, "बिग बॉस आदेश देत आहेत." 100 दिवसांचा प्रवास खरं तर विशाल तू पूर्ण केलायस आणि जेव्हा शिव घरात आला होता तेव्हा तू म्हणालास, की माझं एकमेव कारण आहे शिव, की त्यामुळे तू बिग बॉस खरं तर केलंस. खरं तर सोपा नव्हता तो प्रवास, पण सगळ्यात कठीण गोष्ट त्या घरातली कुठली वाटली तुला? खूप कठीण होतं हा सीझन. बिग बॉसने पण अनाउन्स केलं की बिग बॉसच्या इतिहासात हा सर्वात अवघड सीझन होता. प्रत्येक गोष्ट तिथे अवघड होती. जमिनीवर झोपणं, खाली बसणं, ब्रॉन्झ रेशन कार्डमध्ये टास्क, हात-पाय तोडून लोक टास्क करत होते. तर सगळ्या गोष्टी खूप अवघड होत्या आणि ते 100 दिवस मी जगलोय. मी खेळलो नाहीये, मी जगलोय ते जीवन. मी शिव ठाकरेमुळेच बिग बॉसमध्ये होतो. त्याचं कारण आहे मला 50 हा शो ऑफर झालेला. मी, शिव, दिव्या असे खूप आम्ही दिव्या अग्रवाल आम्ही एकच ग्रुपचे आहोत. तर त्यावेळेस शिव मला बोलला, की "अरे बिग बॉस मराठी येत आहे. तुझं स्वप्न आहे तू हिंदीमध्ये पूर्ण नाही केलेस, तर तुला जायचं आहे का?" आणि मी बोललो, "तू बोल यार. ते जर मीटिंग करवलंस तर मी जाणार." मी मीटिंग केली तेव्हा पण त्यांना असं वाटलं, की हा फक्त बोलतोय, ह्याला कदाचित नाही करायचंय. मी बोललो, "नाही." त्यांना मला माहीत नाही माझ्यावर विश्वासच नव्हता, की मला खरंच करायचंय. एकच मीटिंग झाली आणि मी बिग बॉस केलं. म्हणून मी बोललो, की शिव जर नाही बोलला असता, तर कदाचित माझ्या डोक्यात नाही आलं असतं. नक्कीच. पण अनेक 100 दिवसात अनेक आरोप लावले गेले, बऱ्याच गोष्टी बोलल्या गेल्या. पण विशालला सातत्याने एक गोष्ट बोलली गेली, की विशालचा अहंकार. हं. तू काय सांगशील? खरं तर तू म्हणतोस, की तो माझा स्वाभिमान आहे. पण आता काय सांगशील? पर्स्पेक्टिव्ह आहे तुम्हाला जसं दिसतं तसं. मी हेच बोलीन, की जेव्हा मी चूक करतो, त्याची क्रेडिट तुम्ही मला देता. तर जेव्हा मी चांगलं करतो आणि त्याची क्रेडिट मी घेतो, तर त्यात मीपणा आणि अहंकार कसा? तो माझा हक्काचा आहे. तुम्ही नाही दिलात तर मी छीनून घेईन. मी असाच आहे. आणि त्याच्यात मला स्वाभिमान आहे. झिरोपासून इथे आलो आहे. भांडी घासून वडापाव खाणारा विशाल आज सर्वांच्या मनात जाऊन बसलाय. त्याचा अभिमानच असावं ना. ते तुम्हाला जर अहंकार वाटत असेल, तर तुमचा दृष्टिकोन आहे. मला अभिमान आहे आणि गर्व आहे आणि ज्याला अहंकार असतो ना, तो डोकं खाली घालून सॉरी नाही बोलत हो. तो टॉयलेट तुमचं साफ नाही करत हो. तर तुम्हाला जर अहंकार वाटत वाटत असेल, तर तुम्हाला जे दिसतं ते आहे ना एक म्हण, की जसे तुम्ही आहात तसंच तुम्हाला दिसतं. तर मला हे सगळं माझं गर्व आणि अभिमान दिसतं. नक्कीच. पण विशालची मैत्री खूप दिसली, पण एका मुलीबरोबर तुझं भावाचं नातं बनलं आणि ते म्हणजे अनुश्री. जेव्हा तुम्ही दोघं भावूक झालात, तर ते खूप रिअल वाटलं. रितेश सर सुद्धा म्हणाले, प्रेक्षक सुद्धा खूप भावूक झाले. पण राकेश आणि तन्वीचं असं म्हणणं होतं, की अचानक एवढे दिवस तर तुम्ही म्हणत होतात, की आम्हाला रिलेशन नाही बनवायचे, रिलेशन नाही बनवायचे आणि मग अचानक तुमचं हे नातं कसं बनलं? तेच आहे ना, आम्हाला रिलेशन बनवायचं नाहीये. आमचं रिलेशन बनलंय. त्यात फरक आहे. कारण काय आहे ना, इथून गेम खेळणं आणि इथून नाती बनवणं हे महत्वाचं असतं. इथून गेम खेळणं आणि इथून नाती नाही बनवत आम्ही. गेममध्ये नाती बनवतो. नात्यांचं गेम कधीच नाही खेळलो आम्ही. म्हणून आमचं नातं जे आहे ते टोळीमध्ये आम्ही आलो. एक रिलेशनशिप झाली आणि आम्ही पुढे गेलो. कधी बोललो नाही एकमेकांशी. ती मला येऊन बोलायची, की "सकाळचा चहा मी बनवतीये, तू पिणार आहेस ना?" मी ती झोपली असेल तर त्याची बॅटरी चेंज करायचो. एकमेकांचा लाईफ शेअर करायचो आणि हळू ते नातं बनलं भावा-बहिणीचं आणि ते जाऊन आम्ही व्यक्त केलं तिथे जेव्हा ते गिफ्टचं टास्क होतं आणि ते नॅचरली आलं. ते नाही कधी ते बरोबर बोलतायत. राखी आणि तन्वी बरोबर बोलतायत. आम्ही कधी ते नातं बनवलं नाही. ते बनलं हो आणि ते दिसलं हो आणि जे दिसतं तसंच असतं. राकेश आणि तन्वीच्या मनात तुझ्याबद्दलचा राग आम्हाला कळत होता, की तुम्ही घरात एकत्र होतात, काहीतरी खेळात झालं असेल वगैरे. पण निक्की तांबोळी जेव्हा घरात आली, ती वेगळाच राग तुझ्याबद्दल घेऊन आली. तुमचंही काही भांडण वगैरे आहे का? मी पहिल्यांदा भेटलो तिला. मी कधीच तिला पाहिलं पण नाहीये.
म्हणजे एपिसोडमध्ये ह्याच्यामध्ये पाहिलंय, प्रत्यक्ष पहिल्यांदा तिला पाहिलंय मी निकी तंबोलीला. आणि ती येऊन मला एवढं का हेट देत होती, मी ते शॉक्ड बघत होतो थोड्या वेळास. आणि मग तिला बोलली की मी जसं महाराष्ट्र असं करतं, महाराष्ट्र तसं करतं. मी बोललो तिला, अरे महाराष्ट्राचं जे मनात आहे ते त्यांना सांगू दे ना, तू महाराष्ट्र का म्हणतीयस? महाराष्ट्रात जे मनात आहे ते बोलणार, तू का त्यांच्यासाठी तू का ठरवतीयस? मग ती बोलली, नाही माझी काली जबान आहे, मी जे बोलते ते होतच. मी बोललो, मग तू 3 सीझन्स केलेत वेगवेगळ्या शोजचे, स्वतःला का नाही बोलली की मी जिंकणार आहे? जर तुझी काली जबान आहे तू जिंकली असती. आणि मी तिला सिरियसली घेतच नाही. मी कधी म्हणजे जेव्हा ती आली, तिची पर्सनॅलिटी जसं मला दिसली, मी तिला सिरियसली घेतलंच नाही. ती जे बोलत होती ते तिचं पर्स्पेक्टिव्ह होतं, तिचं मत होतं आणि तिचं मत आहे तर आहे, मी त्यात काय करू? ओके. तर विशाल, जाता जाता शेवटचं, संपूर्ण 100 दिवसाचा बिग बॉस मराठी 6चा तुझा प्रवास जर तू बघतोस, तर एका शब्दात त्याचं वर्णन करायचं असेल तर तू काय करशील? मास्टर माइंड. जे बिग बॉस बोलले तेच मी स्वतःबद्दल बोलीन. मी मास्टर माइंड होतो या गेमचा. मी या गेममध्ये पडलो नाही, लढलो आहे. आणि तसाच आहे मी नॉर्मल लाईफमध्ये. मी रिअल आहे. मी जसा दिसतो, चुकतो, शिकतो, जे करतो असाच आहे मी. आणि असंच राहणार. आणि मी तुमच्यासारखाच आहे आणि तुमच्यासाठीच आहे, हेच बोलणार महाराष्ट्राला. आणि खूप खूप प्रेम माझ्याकडून तुमच्यासाठी. आणि जे प्रेम तुम्ही मला देताय त्याबद्दल खूप खूप आभार. जय महाराष्ट्र. थँक यू सो मच.